नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। कैलासवासी गोपाळ खारपाटील गुरुजी यांची प्रथम पुण्यतिथी मंगळवार दिनांक 4 मार्च रोजी त्यांच्या चिरनेर येथील निवासस्थानी साजरी करण्यात आली। रायगड जिल्हा परिषदेने आदर्श शिक्षक, शिवभूमी शिक्षक आदी पुरस्काराने सन्मानित केलेले आदर्श शिक्षक कैलासवासी गजानन खारपाटील यांचे ते लहान बंधू गोपाळ खारपाटील गुरुजी यांनी टाकीगाव, कर्जत तालुक्यातील माणगाव, उरण तालुक्यातील वेशवी या शाळांवर ते शिक्षक होते। स्वतःच्या मुलांबरोबर शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांनी घडवले। गुरुजींची मुले आणि त्यांचे अनेक विद्यार्थी आज उच्च पदस्थ आहेत आणि ते अभिमानाने सांगत आहेत की आम्ही खारपाटील गुरुजींचे विद्यार्थी आहोत। हा मान त्यांना मिळाला आहे। त्यांनी मुलांना चांगले शिक्षण आणि चांगले संस्कार दिले। त्यांची मुले आणि नातवंडे यांनी उच्च शिक्षण घेतले। स्वाध्याय परिवारामध्ये ते होते। रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा ह्या मंत्राचा ते जप करत। पंढरपूर येथील विठ्ठलावर त्यांची नितांत श्रद्धा होती। काल पुण्यतिथीनिमित्त हरिभक्तपरायण अमित महाराज म्हात्रे बलवली तालुका पेण यांचे सुश्राव्य कीर्तन आयोजित करण्यात आले होते। खारपाटील नारंगीकर परिवार, शेलू तालुका कर्जत येथील त्यांच्या सासूरवाडीमधील मसणे परिवार, चिरनेर ग्रामस्थ, नातेवाईक आदी उपस्थित राहून गुरुजींना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली। तसेच अनेक श्रोते कीर्तनात तल्लीन झाले होते। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भोईर, चिरनेर। काही नाही, तो एकच मंत्र, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ। साधकासाठी महाराज जो शिकलेला आहे, जो अडाणी आहे, ज्याला काही येत नाही, त्याला काही कळत नाही, त्यांनी फक्त एकच मंत्र म्हणावा, मंत्र हा जपावा सर्व काळ, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा। की मी खऱ्या अर्थानं प्रेग्नेंट आहे, त्या दिवशी तिला काही भावना नाही का, तिला मन नाही का, तिला खाऊ वाटत नाही का, सगळं काही इच्छा अंतकरणामध्ये इच्छा निर्माण होतात, पण डॉक्टरने सांगावं त्या दिवसापासून सगळ्या गोष्टी वर्ज्य कराव्या। माझ्या मुलाला त्रास होऊ नये, माझ्या गर्भाशयामध्ये असणाऱ्या बाळाला त्रास होऊ नये, त्या दिवसापासून त्या शेवटच्या श्वासापर्यंत बाळाला खऱ्या अर्थानं जपते। तिला आई म्हणतात, तिला माता म्हणतात, म्हणून महाराज शास्त्रानं वर्णन केलं, मातृदेव भव। सगळ्यात आधी खऱ्या अर्थानं देव सांगितले आपल्या जीवनातील देहादेही एक सूर्यप्रकाश सहस्ररश्मी। ज्ञानोबराय म्हणतात तो प्रत्येकाच्या हृदयामध्ये राम आहे। म्हणून पूर्वीच्या काळामध्ये घरातून प्रत्येक व्यक्ती बाहेर पडला, कोणीही कुणाला भेटत असताना पूर्वीच्या काळची प्रथा होती, राम राम म्हणायची पद्धत होती। राम राम म्हणायची की नाही, हात जोडून म्हणायचे, ते दोन्ही हात जोडल्यानंतर हृदयाजवळ यायचे, राम राम ही पद्धत होती आपल्या जीवनामध्ये। महाराष्ट्राची संस्कृती राम राम म्हणायची। महाराज समोरच्याही व्यक्तीतला राम दिसायचा आणि स्वतःच्याही अंतकरणातला राम जागृत व्हायचा, म्हणून 2 वेळा म्हणायची राम राम पद्धत होती। महाराज ज्यावेळी राम राम म्हणायची पद्धत होती, माणसं चांगली नीतीने मरत होती। एवढं घेऊन गेलं तरी बस झालं। राम राम म्हणायची पद्धत होती, माणसं नीतीनं चांगली मरायची। आता हाय हाय करण्याची पद्धत आली, लोक हाय हाय करून मरायला लागले। सावता महाराजांना मला केला, विठ्ठल पायी गोविरा गळा, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी। महाराज त्या सावता महाराजांना आपल्या परमात्मा एकच, कुठल्याही जगामध्ये तीर्थक्षेत्रावर जा, स्वाभिमान आहे माझ्या पांडुरंगाविषयी। जगामध्ये कुठल्याही तुम्ही तीर्थक्षेत्रावर जा, 10 फुटावरून दर्शन आहे, पण एकच माझा स्वाभिमानी असा देव आहे आणि त्या देवाविषयी अभिमान स्वाभिमान आहे। महाराज आपल्याला खऱ्या अर्थानं त्याच्या पायावरती डोकं ठेवून दर्शन देतो, माझा वैकुंठाचा पंढरीश पांडुरंग परमात्मा, पंढरपूर निवासी एकच देव आहे। पायावरती डोकं ठेवून दर्शन देतो, पायावरती डोकं ठेवून। जनाबाईला सुगंध नाही म्हणून आपल्याला सेंटची आणि आपल्याला बॉडी स्प्रेची गरज आहे। आपला सुगंध नाही, पण संतांच्या विचाराचा एवढा सुगंध आहे की खऱ्या अर्थानं 375 वर्ष झाली, ज्ञानोबरायांना 750 वर्ष झाली। महाराज ज्ञानोबरायांच्या आयुष्याचा सुगंध वाढत गेला, चंद्र सूर्यापर्यंत पोहोचला। खऱ्या अर्थानं आकाशाला खऱ्या अर्थानं गवसणी घातली का, साठविला हरी जिही हृदय मंदिरी। त्यांचा जीवनातला संसार सफल खऱ्या अर्थानं झाला
आणि त्यांचं जीवन कथार्थ खऱ्या अर्थानं झालं आणि त्यांचं खऱ्या अर्थानं मुलाला घराच्या बाहेर आवाज द्यावं आणि घरातून खऱ्या अर्थानं बापानं खऱ्या अर्थानं मुलाला बाहेर यावं. ज्ञानोबाने सहज विचारावं नाव काय यांचं? सच्चिदानंद. आणि सच्चिदानंद हे खऱ्या अर्थानं या वेदांत शास्त्रामध्ये सच्चिदानंद हे भगवान परमात्म्याचा शब्द आहे. भगवान परमात्म्याला अनुसरून हे सच्चिदानंद म्हणलं जातं. सत म्हणजे कधी खोटं नाही, चित म्हणजे जे निरंतर आहे आणि आनंद म्हणजे हा जगाला आनंद देणारा एक भगवान परमात्मा आहे. आणि जो सच्चिदानंद आहे, जो आनंद रूपी आहे, तो जाऊ कसा शकतो? ज्ञानोबांनी पाणी अभिमंत्रित केलं आणि खऱ्या अर्थानं त्या चितेवरती झोपलेल्या सच्चिदानंद बाबांच्या चेहऱ्यावरती शिंपडलं आणि बाबांना सांगितलं, सच्चिदानंद बाबा उठा. सच्चिदानंद बाबा मेलेल्या माणसाला जिवंत केलं ज्ञानोबाऱ्यानं आणि मेलेल्या माणसाच्या हातून ज्ञानोबाऱ्यानं ज्ञानेश्वरी सारखा ससामान्य ग्रंथ त्या बाबांच्या करून खऱ्या अर्थानं लिहून घेतला